जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता पुणे शहर पोलीस भरतीबद्दल थोडक्यात सांगणार आहेत. की आतापर्यंत काय होत होतं की परिपत्रक येत नव्हतं, तोंडीच माहिती येत होती की पहिल्यांदा ड्रायव्हरचं होणार आहे, मुलींचं होणार आहे की म्हणजे जनरलचं होणार आहे, काही आयडिया नव्हती. पण आपल्या तोंडी जेवढी पण माहिती येत होती तेवढ्या बद्दल सर्व तुम्हाला माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला होता. आता आपल्याकडे ऑफिशियल माहिती आलेली आहे. तर त्या ऑफिशियल माहितीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की पुणे शहर पोलीस भरती 24-25 महिला उमेदवारांचं मैदान हे पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर या ठिकाणी 16 तारखेपासून चालू होणार आहे. आणि पुरुष उमेदवार यांचं मैदानी चाचणी होणार आहे. राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 2 रामटेकडी या ठिकाणी 17 तारखेपासून सुरू होणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, महत्वाची ही गोष्ट आहे की 16 तारखेला महिलांचं जे ग्राउंड होणार आहे ते पोलीस मुख्यालयात होणार आहे, पण जे पुरुषांचं ग्राउंड होणार आहे SRPF तेच चालकचं होणार आहे. मित्रांनो, SRPF गट क्रमांक 2 या ठिकाणी चालक शिपायांचं भरती प्रक्रिया पार पडणार आहे. मी परत एकदा हायलाइट करून सांगतो की SRPF जे मुलांचं पहिल्यांदा ग्राउंड जे होणार आहे ते ग्राउंड पहिल्यांदा चालकचं होणार आहे. जे कुणी पुणे शहरला ड्रायव्हरसाठी ज्यांनी कुणी फॉर्म भरलेला असेल तर त्यांचं ग्राउंड पहिल्यांदा होणार आहे. आणि मुलींचं ग्राउंड हे 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हे पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे. याचं परिपत्रक आलेलं आहे. ते परिपत्रक मी आपल्या पोस्टमध्ये पण टाकतो आणि तुम्हाला ते परिपत्रक तुम्ही त्या ठिकाणावर डाउनलोड करून घेऊ शकता. आणि पुणे शहरला ज्यांनी कुणी जनरलला फॉर्म भरलेला असेल तर त्यांची भरती प्रक्रिया ही ड्रायव्हरचं आणि महिलांचं संपल्यानंतर चालू होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. हे ड्रायव्हर आणि महिलांची प्रक्रिया संपली की लगेचच आपल्या जनरलची ही भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे. हे तो आपल्या या चॅनलला मी टाकून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. जय हिंद.